आज आपण बहुगुणी आरोग्यदायी मेथी दाणा किंवा मेथ्याची खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर मेथी ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की मेथी कडू आहे म्हणून ते खाती नाहीत आणि लाडू केले तरी बऱ्याच जण कमी प्रमाणात करतात कारण मेथी कडू लागते. परंतु आज मी एक खिचडी घेऊन आली आहे. या पद्धतीने केली तर ती कडू तर लागणार नाही, पण तुमच्या शरीराला मात्र याचा भरपूर फायदा होणार आहे. तर ही खिचडी कशी करायची ते तर मी सांगणारच आहे. पण त्याआधी मेथी दाणे, मेथीचे काय फायदे आहेत ते आपल्या शरीराला थोडक्यात जाणून घेऊया. तर मेथी दाणा हे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसंच रक्तामधील शुगरची पातळी तेही नियंत्रित राहते. तसंच न्यूमदर असेल तर तिचं दूध वाढण्यास मदत होते. पचनसंस्था सुधारते. तसंच हाडासाठी, कंबरदुखी, केसांसाठी मेथीचे दाणे खूप उपयोगी आहेत. पूर्ण शरीरामध्ये नखापासून ते केसापर्यंत मेथीचे फायदे आपल्या शरीराला भरपूर होतात. याच्याबद्दल सांगणं म्हणजे या व्हिडिओत पूर्ण होणार नाही. तरी बऱ्याच जणांना मेथीचे फायदे माहीत असतील किंवा नसतील, तर तुम्ही नक्कीच मेथीचे फायदे जाणून घ्या आणि या पद्धतीने खिचडी जरूर करा. तर हे मेथीचे दाणे मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला याची पाणी न टाकता हे भिजलेल्या दाण्याची खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत आपण. तर आता हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे, तर टाकून द्यायचं नाही आहे. तर चला मग आपण डिरेक्टली रेसिपी कशी करते ते बघूया. तर इथं मी तांदूळसुद्धा भिजत ठेवले होते 2 तासासाठी सकाळी आणि मेथीदाणा रात्रभर. आता इथं मी खिचडीसाठी कांदा, टोमॅटो, बटाटो, त्यानंतर गाजर आणि थोडीशी मिरची आणि कोथिंबीर घेतली. फळभाज्या तुम्ही जास्त कमी घेऊ शकता. त्यानंतर 3-4 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे कढईमध्ये. तूप थोडंसं जास्त घ्यायचं, कारण आपल्याला मेथी कडू होऊ नये म्हणून तूप जास्त घेणं गरजेचं आहे आणि मेथीची खिचडी ही तुपातच करा म्हणजे कडूसरपणा त्याचा कमी होतो. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. ते तडतडलं की मग आपल्याला अद्रक, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट किंवा मग लसूण किंवा अद्रक तुम्ही ठेचून घालू शकता. त्यानंतर ही पेस्ट आपली छान परतून झाली की मग आपल्याला आपले भाज्या टाकायच्या आहेत. भाज्या तुम्ही कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची, परतलेला कांदा चिरलेला कांदा घालून 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं परतून झाल्यानंतर बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत. जसं की टोमॅटो, गाजर, बटाटा आणि याच्यामध्ये तुम्ही डाळसुद्धा घालू शकता तुम्हाला जे आवडते ती. पण मी इथं घातलेली नाही आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं तुपामध्ये जोपर्यंत टोमॅटो नरम होत नाही तोपर्यंत. टोमॅटो नरम झाले की मग आपण जे भिजत घातलेल्या मेथ्या होत्या त्याचं पाणी मी निथळून काढलेलं आहे आणि एका बाजूला ठेवलं आहे. ते घालून घ्यायचं. त्यानंतर आपला भात म्हणजे तांदूळ मी त्याचंही पाणी निथळून एका बाजूला काढलेलं आहे. ते सगळं दोन्ही मिक्स करून आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता इथे एक आवश्यक स्टेप लक्षात ठेवा आहे. तर 2 मिनिटं तुपातच हे दोन्ही मिश्रण आपल्याला परतून घेतल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो तुपामध्ये मिक्स होऊन थोडासा कमी होतो. त्यानंतर याच्यामध्ये धने जिरे पावडर आणि 2 चिमट मी घातलेली आहे हळद आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे. हवं तुम्हाला तिखटसुद्धा तुम्ही करू शकता. मी फक्त हिरवी मिरची याच्यामध्ये घातलेली आहे. आता साधारणतः आपलं पाणी पण आटलेलं आहे याच्यामधलं आणि व्यवस्थित 2 मिनिटं परतून झालेले आहेत आपल्या मेथ्या. तर आता आपण जे गाळलेलं मेथीचं आणि जे तांदळाचं पाणी होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. ते वायाला घालायचं नाही आहे आणि तुम्हाला याच्यात टाकायचं नसेल तर तुम्ही पिळून घेऊ शकता किंवा केसासाठी वापरू शकता. त्यानंतर पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता पाणी मी थोडीशी खिचडी पातळसर करणार आहे. पातळसर केली तर खायलाही पटकन येते म्हणून मी थोडीशी पातळसर करणार आहे. पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला खिचडी कशी करायची त्यानुसार घालू शकता. पण शक्यतो पातळ करा म्हणजे खिचडी पटकन खायला येते आणि गरम-गरमच ही खिचडी खातात. आता 20 मिनिटं शिजवून झाल्यानंतर बघू शकता आणि एक महत्त्वाचं म्हणजे खिचडी ही कुकरला नाही लावायची. अशाच पद्धतीने शिजवून घ्यायची. म्हणजे त्याच्यातले जे काही मेथीचे जे घटक असतात ते तसेच राहतात टिकून. कुकरला लावलं तर त्याचा फायदा होत नाही शरीराला.
त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपली खिचडी इथं पूर्ण झालेली आहे. तुम्ही बघू शकता वरून कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करायची आणि अशा पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली तर मेथीची अजिबात कडू लागणार नाही. तुम्ही बघू शकता आणि ही खिचडी केल्या-केल्या लगेच खायची. थंड झाल्यावर खाल्ली तर ही खिचडी पूर्ण कडू होते. त्यामुळे याचा फायदा जेव्हा करता तुम्ही तेव्हाच खाण्यात आहे. आणि ही खिचडी अमावास्यापोटी खायची म्हणजे तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. आणि थंडीच्या दिवसामध्ये 3 महिन्यामधून आठवड्याला एकदा ही खिचडी खाऊन बघा आणि तुमचे सगळे आजार दूर करा. तुम्हाला ही बहुगुणी आरोग्यदायी मेथी दाण्याची खिचडी आवडली असेल आणि तुम्ही या हिवाळ्यात नक्की करून बघा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीवर, नातेवाईकांना जरूर शेअर करा. त्यांनाही याचा चांगलाच फायदा होईल. आणि रेसिपी खरंच आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे असंच आरोग्यदायी आणि औषधी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.